विधान परिषद बच्चू कडू आक्रमक, मंत्री जयकुमार गोरेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव, सभापतींनी मागवला खुलासा। शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू आणि भाजप नेते तथा मंत्री जयकुमार गोरे यांच्यात यंदाच्या विधिमंडळ अधिवेशनात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली। विधिमंडळ अधिवेशनात ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या पगारवाढीचा आणि खासगी कंपन्यांच्या पॅकेजचा मुद्दा बच्चू कडू यांनी उपस्थित केला होता। त्यावर संगणक परिचालक 50,000 रुपये कमावतात अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहाला दिली। मात्र कडू यांनी हा दावा फेटाळून लावत हे चुकीचं आणि दिशाभूल करणारा असल्याचं म्हटलं आहे। आता बच्चू कडू यांनी थेट ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात सभागृहात हक्कभंग प्रस्ताव मांडलाय। आमदार बच्चू कडू आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यात विधानसभा निवडणुकांपासून राजकीय भांडण असल्याचं दिसून येत आहे। विधानसभा निवडणुकीत आपण मानखटाव येथून उमेदवार देणार असल्याची घोषणा बच्चू कडूंनी केली होती आणि त्यानंतर आता विधिमंडळ अधिवेशनात ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या मानधनावरून कडू आणि गोरे यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली। ग्रामपंचायत संगणकांच्या प्रश्नांबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कडूंचा पारा चढला। तसेच मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेला दावा खोटा ठरला तर मी मिशी काढून टाकेन असं कडू यांनी जाहीर केलं। आता आमदार बच्चू कडू यांनी थेट हक्कभंग प्रस्ताव मांडलेला आहे। आमदार बच्चू कडू यांनी सत्ताधारी पक्षाला घरचा आहेर दिला आहे। कडू यांच्या वतीनं विधान परिषदेत थेट ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे। ग्रामविकास मंत्री गोरे यांनी वारंवार चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केली आहे। संगणक परिचालकांना कमिशन म्हणून पगार दिला जात आहे अशी माहिती वारंवार चुकीची माहिती दिली आहे। प्रत्यक्षात ग्रामपंचायत संबंधितांचा पगार करतात, त्यामुळे त्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडत असल्याचं कडू यांनी सभागृहात बोलताना म्हटलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई। अधिवेशन 2026 मध्ये 30 जून 2026 रोजी विधान परिषद नियम 191 लक्षवेधी सूचना 1 मध्ये उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेत मंत्री ग्रामविकास माझ्याकडे आलाय, थोडक्यात मांडा। तपासून त्याच्यात निर्देश। मी अजिबात चुकीचं उत्तर देत नाही। मी वारंवार सांगत होतो का आपण चुकीचं उत्तर देत आहे, तरी मंत्री महोदय चुकीचं उत्तर देऊन या सभागृहाची दिशाभूल करत आहे। आता कुठलं चुकीचं उत्तर दिलं? संगणक परिचालकाला जे पैसे मिळतं ते त्याला कमिशन म्हणून भेटतं असं चुकीचं उत्तर त्यांच्याकडून वारंवार आलेलं आहे आणि ते प्रत्यक्षात मात्र संगणक परिचालकाला भेटत नाही। त्याच्या पावत्या गिवत्या ग्रामपंचायतच्या माझ्याजवळ आहे, ते सगळं तुमच्याजवळ दिलेलं आहे। दुसरं सुद्धा 82 कोटी रुपये 84 कोटी रुपये जे आपण कंपनीला, खाजगी कंपन्या देतात त्याला द्यायचं काही कारणच नाही। ते कुठलंच काम करत नाही तरी तो निधी वळवून ते संगणक परिचालकाला दिला पाहिजे असं सुद्धा म्हटलं, पण त्यामध्ये सुद्धा त्यांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून ग्रामविकास मंत्र्यांनी या सभागृहाचा हक्कभंग केलेला आहे। चुकीचं उत्तर येत असेल तर मग याच्यानंतर दुसरे आमच्याकडे उपाय नाही आहे आणि इथं हा चुकीचं उत्तर येऊ नये म्हणून या विशेष हक्कभंगाची अनुमती आपण देऊन ते विशेष हक्कभंग समितीकडे पाठवण्याची विनंती मी याद्वारे आपणास करत आहोत। बिल विधेयक त्यांचा प्रस्ताव माझ्याकडे आलेला आहे आणि तो प्रस्ताव मी त्यांना खुलासा मागितलाय। खुलाशाच्या त्याच्यावरती अंतिम निर्णय घेईल आणि खुलाशाच्या अंतिम निर्णय आल्याच्या नंतर मी त्याच्याकडे तपासून घेतो आहे, त्याच्यानंतर त्याचा निर्णय होईल।